31 डिसेंबरसाठी जर एखादा ढाबा स्टाईल तुमचा जर मेनू ठरला नसेल तर ही रेसिपी पाहून नक्कीच तुम्ही ठरवाल बनवण्यासाठी. इथे घेतलेले मी अर्धा किलो पनीर घेतलेले, 1 वाटी मटार घेतलेले, अर्धी वाटी दुधावरची मलाई घेतलेली, खडा मसाला घेतलेला आहे, 15-20 काजू भिजून घेतलेले, 3 मोठे कांदे, 3 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले, आलं लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचे देठ मी इथे घेतलेले, लाल तिखट, गरम मसाला, मिक्स मसाला, हळद, हिंग, कांदा लसूण मसाला, मीठ मी इथे घेतलेले आणि 1 चमचा पनीर मसाला आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचा आहे. आता इथे ही झाली आपली मटार पनीर मसाल्याची तयारी. आता पुढे बघूया तो बनवायचा कसा. कढईमध्ये सगळे ओले जे मसाल्याचे जिन्नस घेतलेले ते थोडंसं पाणी, अर्धा चमचा मीठ घालून चांगलं कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं. नंतरनं गार झालं की यामध्ये आपण घेतलेली दुधावरची मलाई घालून याची बारीक अशी ग्रेव्ही पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची. कढईमध्ये तेल गरम करायचं. नंतरनं हलकेसे पनीर आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे. जास्त लालसर करू नका किंवा काळेही करू नका. त्यानंतर त्यामध्ये खडा मसाला, 1 मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा घालून कांदा चांगला परतून घ्यायचा. नंतरनं घेतलेले जे मसाले ते मसाले यामध्ये घालायचे. त्यानंतरनं जी ग्रेव्ही करून घेतलेली ती ग्रेव्ही यामध्ये घालायचे. कोथिंबीर घालायचे, मटार पनीर जे फ्राय करून घेतले ते घालायचे. थोडंसं यामध्ये पाणी घालायचे, हलवून घ्यायचे, झाकण ठेवायचे. 10-12 मिनटं बारीक गॅसवरती चांगलं शिजवून द्यायचे. बघू शकताय कसलं तेल सुटलेलं आहे, कलर कसला मस्त आलेला आहे आणि छान चमचमीत मटर